साठी भाजपचा कार्यकर्ता राहिलेला प्रफुल्ल लोढा याच्या अडचणी चांगल्याच वाढलेल्या आहेत। प्रफुल्ल लोढाच्या विरोधात मुंबईमधल्या साकेनाका पोलीस ठाण्यामध्ये सध्या पॉक्सोच्या अंतर्गत गुन्हा दाखल झालाय। नोकरीच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवरती अत्याचार केल्याचा त्याच्यावरती आरोप आहे। प्रफुल्ल लोढा हा मंत्री गिरीश महाजन यांचा एकेकाळचा सहकारी राहिलाय। 2 दिवसांपूर्वी लोढाच्या विरोधामध्ये महिलेवरती अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता। तर प्रफुल्ल लोढावरती अल्पवयीन मुलीवरती अत्याचार आणि दुसरा गुन्हा हनी ट्रॅपचा दाखल झाल्याचा दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे। अंधेरी येथे MIDCला आणि साकीनाका पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल झालेले आहे। म्हणजे अंधेरी भागात गुन्हे दाखल झालेले आहेत। त्या गुन्ह्यांमध्ये एक गुन्हा जो आहे तो एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा पोस्कोच्या अंतर्गत गुन्हा आहे। आणखी अन्य फोटो काढले वगैरे असलेले फोटो काढले वगैरे असे गुन्हा। दुसरा गुन्हा जो आहे तो हनी ट्रॅपिंगच्या संदर्भामधला आहे आणि त्या गुन्ह्याच्या संदर्भामध्ये त्याला अटकही झाली। अटक होऊन त्याला कदाचित जामीनसाठी तो प्रयत्न करतो आहे। परंतु या ठिकाणी असे सिरियस गुन्हे झाले, अशा माणसाला भाजपमध्ये घेणं आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये देणं आणि आदल्या कालखंडात इतकी टोकाची भूमिका असणं, अशा बरेचसे विषय त्याच्या माध्यमातून येतात। भाजपचे नेते प्रवीण दरेकर हे वसईमध्ये जवळपास 20 मिनिटं लिफ्टमध्ये अडकले होते। वसई पश्चिमेमधल्या कौल